Hello everyone, welcome to Try On Tour. Good morning everyone, welcome to MPM's World and welcome to this new vlog. तर तुम्हा सगळ्यांचं ह्या ब्लॉगमध्ये सुद्धा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण निघालेलो आहोत एका अशा डेस्टिनेशनवर जे तुम्हाला कदाचित आवडेल सुद्धा. पण ते डेस्टिनेशन आज फर्स्ट टाइम ह्या ब्लॉगमध्ये असं झालं आहे की आपण कुठे चाललो आहे हे मला सुद्धा नाही माहिती, कारण ही एक सरप्राईज असणार आहे माझ्यासाठी आणि मनूसाठी. डिसाईड सगळं कुचीनेच केलेलं आहे. सो लेट्स सी आपण कुठे चाललेलो आहोत. तर कुची आधीच बॅग ॲडजस्ट करायला कारमध्ये गेलेल्या आहेत. सो आता आपण पण जाऊया. सो पहाटेचे 7 वाजलेले आहेत आणि आता आपण निघायला सुरू करणार आहोत. तर बॅग आपण बघूया झाली आहे का रेडी. झालं सगळं सेट. गुड मॉर्निंग वगैरे बोला. गुड मॉर्निंग. Good morning, everyone be. तर चला आता आपण निघायला सुरुवात करूया. मम्मा मैप पे पीछे ले थोड़ा. भूर. भूर. हाँ. वेलकम टू भूर. तू नहीं दिख रहा है इधर. हो तू हिल जरा. दिख रहा है ना. नहीं, ये मोबाइल बीच में आ रहा है. जसं मी तुम्हाला म्हणाले की मला आजच्या डेस्टिनेशनबद्दल काहीच आयडिया नाही, तर मी ड्राईव्ह तर करते आहे पण मॅप बघूनच करते आहे. आपण हाफ द वे पोचलेलो आहोत आणि आता आपण कोणत्या डेस्टिनेशनवर चाललेलो आहोत तेही तुम्हाला लवकरच कळणार आहे. तर आपण ज्या लोकेशनवर चाललेलो आहोत तिथे आपण फक्त रिलॅक्स करण्यासाठी जात आहोत. कोणत्याही प्रकारचं कोणाचा बर्थडे किंवा कोणतं सेलिब्रेशन नाही आहे. हे लोकेशन आम्ही बघितलं आणि आम्हाला खूप आवडलं आणि असं वाटलं की एकदा तरी इथे आपण स्टे केला पाहिजे आणि त्याचमुळे मी तुमच्यासोबत हे ब्लॉग थ्रू शेअर करतो आहोत. तुम्हाला सुद्धा हे लोकेशन नक्कीच खूप आवडणार आहे. तर चला बघूया आपण कुठे चाललोय. आजचा दिवस तर मी ड्रायव्हिंग करते आहे म्हणून मनू आणि डॅडी एकदम रिलॅक्समध्ये बसलेले आहेत. मनूला तर डॅडींसोबत ड्रायव्हिंग करताना तुम्ही बघतच असाल नेहमी ड्रायव्हर सीटवरच असते. सो यावेळी काहीतरी तिला पण नवीन एक्सपिरियन्स देण्यासाठी हा थोडा चेंज केला गेला आहे. तर आपण ज्या लोकेशनवर चाललेलो आहोत त्याचं रूम टॅरिफ काय असणार आहे किंवा आपण किती दिवसांसाठी बुकिंग केलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचे डिस्काउंट्स भेटलेले आहेत, जर हे जाणून घ्यायचं असेल तर प्लीज कमेंट करा. तर आपल्या सगळ्यांसोबत एक गोष्ट तर घडतच असते की आपल्याला जर कुठे नेक्स्ट दिवशी बाहेर जायचं असेल की आपल्याला झोप लागत नाही किंवा मग लवकर आवरून आपण झोपून जातो लवकर उठण्यासाठी. तर तसंच काहीसं आमच्यासोबत झालं. आम्ही रात्री लवकर जेवून झोपलो होतो आणि आता जसं मॉर्निंग झाली आम्हाला खूप कडक भूक लागली होती ट्रॅव्हलिंग करताना.
बऱ्याच ठिकाणी आम्ही थांबू असं म्हणालो, पण कोणतेच शॉप ओपन नव्हते, कोणते रेस्टॉरंट्स एवढ्या मॉर्निंगला ओपन झाले नव्हते. त्यामुळे आम्हाला खूप वेट करावा लागला. शेवटी खूपच भूक लागल्यानंतर धाबा दिसला आणि आता आपण तिथे आलेलो आहोत. एकतर मी तुम्हाला सांगितलं, आपण ज्या डेस्टिनेशनवर चाललोय तिकडे जास्त सिटी एरिया नाही आहे, त्यामुळे आपल्या रेस्टॉरंट्स भेटत नव्हते मध्ये आपल्याला हॉल्ट घेण्यासाठी. पण आम्हाला एक धाबा भेटला आणि तिथे आम्ही छानपैकी पराठे ऑर्डर केले. जे काही अवेलेबल होतं ते आम्ही खाऊन तिथून निघालो. महाबळेश्वरहून तापोला मार्ग तुम्हाला दिसतील दाट जंगल, धुके आणि एकदम फिल्मी दृश्य. रस्ता थोडा संकुचित आहे. बसलेली आहे जॉर्ज आहे स्वामी. प्रकृतीच्या कुशीत वसलेले हिरवगार झाडांनी वेधलेले आणि अगदी घरासारखं वाटणारं हे रिसॉर्ट, जिथे आज आम्ही तुम्हाला ह्या ब्लॉग थ्रू घेऊन जाणार आहे. आजचा आपला खास ब्लॉग ह्यावरच असणार आहे, तर नक्की तुम्हाला आवडेल असं मी. तर गाईज, तुम्ही बघू शकताय आपण ज्या डेस्टिनेशनवर चाललेलो आहोत तिकडचं जे काय लोकेशन आहे ते किती ब्युटिफुल आहे. एकदमच सिनिक व्ह्यू आहे इकडे आणि व्हॅली पण बघू शकताय तुम्ही. तर आता लवकरच आपण आपल्या लोकेशनवर पोहोचणार आहोत, पण तिकडे जाण्याचा रस्ता तुम्ही बघू शकताय किती रिस्की होता आणि किती खडतर प्रवास करून आपण एवढ्या ब्युटिफुल लोकेशनवर पोहोचणार होतो. असं मी का म्हणते आहे ते तर लोकेशन पाहिल्यानंतरच तुम्हाला कळेल. बट डोंगराच्या मध्ये काम चालू आहे आणि तिथून आपण चाललेलो आहोत. फायनली एवढा खडतर प्रवास झाल्यानंतर आपण कुठेतरी व्यवस्थित रस्त्यावर आलो आणि आपल्या दिशेने जायला लागलो. नेहमीप्रमाणे ट्रॅव्हलिंग करताना आपला फेवरेट रस्ता आलेला आहे, जिथे जंगल असतं, जिथे आपल्याला वेगवेगळे प्रकारचे बर्ड्स किंवा ॲनिमल्स एक्सप्लोर करायला भेटतात. आता मी तुम्हाला आपण कोणत्या लोकेशनला आलेलो आहोत ते लवकरच सांगते, कारण आपण गेटमधून आपल्या प्रॉपर्टीमध्ये एंटर केलेलो आहोत. मध्ये एंटर करण्याचा जो रस्ता आहे तो अगदी स्लोपी आहे आणि एकदम शार्प टर्न्स आहेत, तर इथे खूप केअरफुली ड्राईव्ह करावं लागतं. मी सगळे स्टेकेशनसाठी महाबळेश्वरला तर जातच असाल, पाचगणीमध्ये पण आज आपण आलेलो आहोत महाबळेश्वर येथील तापोडाच्या एका छानशा सुंदर रिसॉर्टमध्ये. तर हे रिसॉर्ट तुम्हाला कसं वाटतंय ते नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचे पूर्ण डिटेल्स हवे असतील तर नक्की कमेंट करून विचारा आम्हाला. ह्या रिसॉर्टचं नाव आहे ब्राऊन स्टोन आणि इकडे तुम्ही बघू शकता किती मोठ्या जमिनीमध्ये हे उभारलं गेलं आहे. रिसॉर्ट कसं वाटलं ते नक्की आम्हाला सांगा हा. आणि चला आता आपण ट्रायंगल हाऊसचा पूर्ण टूर करूया.
तर अशा छान छान लोकेशनसाठी आम्हाला फॉलो करा आणि प्लीज टू सबस्क्राईब टू अवर चॅनल ट्राय ऑन टूर 6. आणि प्लीज हे ब्लॉग्स तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका आणि नक्की एकदा ह्या लोकेशनवर जाऊन या. तर इतक्या छान स्टेकेशनसोबत ते आपल्याला टेस्टी फूडसुद्धा प्रोव्हाइड करतात. तर चला आता आपण लंचमध्ये खूप काही गोष्टी ऑर्डर केलेल्या आहेत. इथे सी फूडसुद्धा आणि व्हेज नॉनव्हेज दोन्ही अवेलेबल आहे. तर नक्की ट्राय करा. आम्ही छानपैकी लंच केलं, थोडं रेस्ट केला आणि मग आता आपण स्विमिंग पूलमध्ये जायला निघालेलो आहोत. तर हे जे रिसॉर्ट आहे ते स्टेकेशनसाठी तर बेस्ट आहे, पण ज्यांना कुणाला रिलॅक्स करण्यासाठी यायचं असेल त्यांच्यासाठी सुद्धा हा बेस्ट ऑप्शन आहे. कारण इथे इनडोअर सोबत आउटडोअर गेम्ससुद्धा आहेत आणि इथे खूप ॲक्टिव्हिटीज आहेत. प्लस इथे बफेची पण सोय आहे. सोबत इकडचा जो स्टाफ आहे तो पण खूप फ्रेंडली आहे आणि आपल्याला पाहिजे ते प्रोव्हाइड करून देतात, ते पण 0 मिनिटात. ते लोक इतके गेस्टची काळजी घेणारे आहेत. तर पूलच्या जवळ जाता जाता मी तुम्हाला ओव्हरऑल रिसॉर्टमध्ये काय काय अजून आहे ते सुद्धा दाखवते. तर तुम्हाला हा रिसॉर्ट नक्कीच आवडेल. स्टेकेशनसाठी तर एकदम परफेक्ट आहे. आम्ही 2 डेज स्टेकेशन इथे करणार आहोत. तर तुमचा कधी प्लॅन होतोय तर नक्की आम्हाला सांगा. मला हे स्टेकेशनची व्हिडिओ आवडली तर नक्की शेअर करा आणि आम्हाला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला असे वेगवेगळे ऑफबीट स्टेकेशन बघायला आवडतील का. कारण ते सुद्धा एक्सप्लोअर करणं फार गरजेचं आहे. कारण आजकाल बरेच आपण बिझी लाईफमध्ये असतो आणि थोडंसं हॉल्ट घेण्यासाठी असे स्टेकेशन ऑप्शन जर मी तुम्हाला दाखवले तर तुम्हाला आवडतील. तर चला आता वेळ आलेली आहे हा ब्लॉग संपवायची. तर असंच छान छान ब्लॉग्स घेऊन मी परत येते. तोपर्यंत बाय, टेक केअर.